नमस्कार, मी सुवर्णा स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. कशा आहात सर्व? मजेत ना? मजेत असायलाच हवं. मजेत राहा आणि आमचे ब्लॉग बघत राहा. तर आम्ही आज निघालो होतो प्रति शिर्डीला. आज आहे संडे. तर आजचा प्लॅन खूप दिवसापासून जायचं होतं, बट आज मुहूर्त लागला. बघूया आता कसं होतं, काय होतं. एक मिनी ट्रिप म्हणू शकतो आपण संडेची. तर बघूया. हे बघा आमचे हाय शिव से हाय. चलो. आणि येते बघा शिवचं चालू होतं, आई चल लवकर, कारण कुठं फिरायला जायचं म्हटलं की शिवच्या अंगातच येतं. आणि बाहेर येऊन जेव्हा बघितलं ना तेव्हा असं वाटलं बापरे किती ऊन आहे. आणि 4-4:30 वाजले तरी पण एवढं सारं ऊन होतं. बट म्हटलं चला जायचं तर आहे, साईबाबांनी बोलवले तर आपण जाऊ. बुलावा जिसको आता है वही जाता है. तर असंच विचार करत करत निघालो आम्ही. तर आता आम्ही मोशीतून निघालो होतो, स्पाईन रोडने जाणार होतो. आणि ऊन तर खूप जास्त लागत होतं, पण एवढं काही वाटत नव्हतं कारण स्कार्फ वगैरे पण होतं माझ्याकडे. त्यानंतर शूचं बघा. आणि जाता जाता महाराजांचा हा जेव्हा मला स्टॅच्यू दिसतो ना तेव्हा मला त्यांचा कॅप्चर करायचा मोह आवरत नाही. मी तेव्हा पण त्यांना कॅप्चर केलं आणि खरंच खूप छान स्टॅच्यू आहे हा. त्यानंतर ना आम्ही गेलो होतो निगडीला भक्तिशक्ती साईडने. तर तिथे हा आकाशात मोठा असा फडकणारा फ्लॅग झेंडा खूप मोठा आणि बघून ना खरंच खूप छान वाटतं. एवढाच सुंदर तो असा फडकत होता. त्यानंतर आता आम्ही लागलो होतो मुंबई हायवेला. तिथे आमचं एक म्हणजे काय म्हणू शकतो आपण, आमच्या दोघांमध्ये मिसकम्युनिकेशन झाल्यामुळे ना आम्हाला जायचं वेगळीकडे होतं, आम्ही गेलो वेगळीकडे. जाऊ दे, सोडा ते आता. त्यानंतर ना इथे प्रति शिर्डीमध्ये आम्ही पोहोचलो होतो. आणि बघू शकता तुम्ही, सेम जसं शिर्डीमध्ये दिसतं ना सेम तसंच मंदिर दिसत होतं. आणि लांबून तर खरंच सेम तसंच वाटत होतं. मला तर असं वाटत होतं मी शिर्डीमध्येच आले. ज्यांना कुणाला शिर्डीमध्ये यायला जमणार नाही ना त्यांनी खरंच प्रति शिर्डीला नक्की एकदा भेट द्या. तुम्हाला तिथे गेल्यासारखंच फील होईल. तिथे छान छान असे शॉपिंग पॉईंट पण आहे, छान छान छोटे छोटे. आणि ह्या क्यूट अशा डॉल. त्यानंतर फायनली आम्ही गेलो होतो मंदिराच्या जवळ. आणि तुम्ही बघू शकता जसं की साईबाबाचं मंदिराला शिर्डीला आहे सेम तसंच इथे सुद्धा होतं. मध्ये पण असे जे प्रसादाचे वगैरे असं होतं ना ते शॉप तिथे पण होते. त्यानंतर पहिले पाय धुतले आणि आता आम्ही जाणार होतो मंदिरात. मला तर मंदिरात जायला कंट्रोलच होत नव्हतं. असं होत होतं मी कधी मंदिरात जाईल. आणि बघा ना, कोण म्हणाल हे प्रति शिर्डी आहे म्हणून. असं वाटत होतं की आपण शिर्डीमध्येच आलो आहे. आणि खरंच खूप प्रसन्न वाटत होतं, मनाला तर खूप छान वाटत होतं. ते लिंबाचं झाड, तो मोठा कळस, ते मंदिर हुबेहूब आणि सेम टू सेम तसंच होतं. आणि मध्ये मंदिरात गेल्यावर तर विचारूच नका, बापरे एवढं भारी वाटत होतं ना. आणि तिथलचा आसपासचा जो एरिया होता ना म्हणजे तो पण एकदम भारी होता. तिथे असंच हनुमान मंदिर वगैरे हे पण बाकीचे दुसरे पण मंदिरं होते. तो परिसर खरंच खूप सुंदर होता. आणि शेजारी आणखीन छोटे छोटे मंदिरं पण तिथे आहेत जसे की शिर्डीला आहे. आणि हे होतं प्रवेशद्वार. आता यातूनच आपण मंदिरात मध्ये एंटर करणार होतो. खूप भारी वाटत होतं. तिथलच्या ज्या मंदिराच्या भिंती वगैरे होत्या त्या खरंच खूप सुंदर होत्या. आणि तुम्ही मंदिर बघू शकता किती छान आहे. म्हणजे मध्ये गेल्या ना माणूस सगळं काय असतं ना ते सगळं विसरतो आणि फक्त मंदिरात काय आहे काय नाही, बाबा कुठे आहे तेच नजर भिरभिरते माणसाची. असं काय ते मंदिर आहे, खूप सुंदर आहे. तुम्ही खरंच, मी तर सजेस्ट करेल जे पुण्यात राहतात त्यांनी खरंच जा. आणि अर्धा पाऊण 1 तासाचा रोड आहे. खूप तर खूप तुम्ही बघू शकता. मूर्ती सुद्धा सेम तशीच आहे. किती छान दिसते मंदिर.
मंदिरात एक छोटासा असा मी एक जी क्लिप होती ना ती शूट केली, एकदम शॉर्ट असा व्हिडिओ. खूप भारी वाटत होतं. ह्या ज्या मेमरी आहे ना खरंच आयुष्यभर लक्षात राहतील आणि खूप भारी वाटत होतं. मूर्ती बघा, मूर्ती बघून तर असं वाटतं बाहेर जावंच नाही. त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर एक होतं शनी मंदिर. तर शनी मंदिरसुद्धा माझं म्हणजे खूप प्रेम म्हणू शकतो आपण, ते सुद्धा माझं प्रेम आहे. जसं साई प्रेम आहे तसं शनी मंदिरसुद्धा आहे. तर आम्ही पहिले गेले शनी मंदिरात पण गेलो. ते तेल आणि ते जे काळे उडीद मीठ वगैरे असतं ते वाहिलं होतं. आम्ही त्याने शिववरती गेलते. मला काही अलाउड नव्हतं जायला, म्हणजे लेडीजवरती जात नव्हत्या, तर मी नव्हते गेले. तो परिसर वाव, खरंच खूप भारी आहे. त्यानंतर आता आम्ही चाललो होतो द्वारका माईकडे आणि तुम्ही शिवचं बघू शकता. आणि ते शेजारीच भक्त निवास वगैरे आहे, म्हणजे जे काही लोक लांबून येतात त्यांच्यासाठी राहण्याची सोय, जेवणाची वगैरे सगळ्या काही गोष्टी तेथे आहे. त्यानंतर आम्ही फायनली आलो होतो द्वारकामाईमध्ये आणि ही द्वारकामाईसुद्धा सेम तसंच होतं जसं की शिर्डीमध्ये आहे. आणि म्हणजे मला एवढं आश्चर्य का वाटतं, मी फर्स्ट टाईम प्रति शिर्डीला गेलेली म्हणून मला एवढं आश्चर्य वाटतं, बाकी काहीच नाही. जे आपण धुनी घेतो ते आहे ते, पण इथे धुनी पेटलेली नव्हती. इथे आपले साईबाबा. डॉगेश भाई मजेत झोपलेले होते निवांत शांततेत. त्यानंतर दर्शन वगैरे एकदम व्यवस्थित आणि छान झाले होते आणि आता आम्ही निघालो होतो. इथे जे मंदिर आहे, जे लिंबाचं झाड आहे शिर्डीमध्ये, तसं सेम तसंच झाड बघण्यासाठी आम्ही चाललो होतो. म्हणजे हे जातानीच लागतं आपल्याला, पण आम्ही तिकडनं दर्शन घेऊन आल्यावरती मग तिथे गेलो होतो. त्यानंतर परत छान असा एक छोटीशी क्लिप मी काढली माझी. त्यानंतर छान मी खूप दिवसातून गोळा खाल्ला, मला नाही माहिती, मी कॉलेजला होते आय थिंक तेव्हा खाल्लेला. त्यानंतर मी परत फर्स्ट टाईम आत्ताच गोळा खात होते, म्हणजे 6-7 वर्षापासून. आणि आई खाती म्हटल्यावर शिवने तर खायलाच पाहिजे, म्हणून ते शिवचं पण सुरू होतं, आई मला पण दे, मला पण दे. कारण गरमी पण खूप होती आणि गोळा खाण्याचं म्हणजे ना काहीतरी वेगळंच असती, मज्जा असती ती. खूप दिवसातून तो गोळा खाल्ला होता, पण तो मी मिक्स घेतल्यामुळं टेस्ट सगळी जाऊ दे आता सोडा. त्यानंतर आम्ही आलो होतो परत सोमाटणे फाटेला. कारण मला माहीत होतं इथे एक नादब्रह्म इडली आहे, कारण निकिता इथे जॉबला होती, माझी छोटी बहीण होती ती, आणि तिच्यासोबत मी एकदा इथे आलेले होते. त्यामुळं मग आम्हाला तसं पण काहीतरी साऊथमध्ये खायचं होतं, तर यांना म्हटलं चला आपण इडली खाऊया, कारण मला शिवला पण खाऊ घालायचं होतं, म्हणून आम्ही इडली घेतलेली. आणि तुम्ही शिवची आता स्टाईल बघा फक्त खाण्याची. आमचे शूज इग्नोर करा, कारण अजून आम्ही लहान आहोत आणि शूज काढले ना एकदा तर तो परत घालत नाही, त्यामुळे ती काढायची रिस्क आम्ही, ते शूज काढायची रिस्क आम्ही घेतली नाही. आणि आता तुम्ही फक्त एकदा स्टाईल बघायची. तर असं छान आमचा नाश्ता झाला आणि आता याला याच्या स्वतःच्या याने बाईकवरती बसायचं होतं. आता याला बसता येणार आहे का तुम्हीच सांगा, बट प्रयत्नार्थी परमेश्वर असंच काहीतरी असतं. त्यानंतर हिंजवडीमध्ये माझा भाऊ राहतो, तर आम्ही त्यालाच भेटायला चाललो होतो. तर आम्ही परत सोमाटणे फाट्यावरून परत प्रति शिर्डीचं मंदिर आहे, परत तिथून मंदिराजवळूनच आम्ही परत इकडं निघलो होतो. सनसेट होत होता, त्यामुळे खरंच खूप छान वाटत होतं आणि हिंजवडीचं एरिया पण खूप छान आहे. त्यानंतर तेथे जाण्यासाठी आम्हाला स्वीट घ्यायचं होतं, म्हणून मी तेथे जाऊन स्वीट घेतलं थोडंसं आणि त्यांना भेटलो आणि आम्ही परत निघालो परतीच्या प्रवासाला. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर भेटूया परत पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.